आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते फील माय लव भाग 14. आपण पाठीमागच्या भागात पाहिलं की पार्थ आणि कार्तिकीच्या ऑफिसमध्ये एक नवीन क्लायंट आली आहे, जिला पार्थ अटेंड करतोय. तो तिला इग्नोर करतोय हे पाहून कार्तिकीला खरं तर राग येतोय. आता पुढे ती मुलगी पार्थच्या केबिनमध्ये बराच वेळ होती. त्यांच्या केबिनमध्ये चहा गेला आणि काही वेळ गेला असेल. त्यानंतर तो त्याच मुलीला घेऊन बाहेर आला. सगळं ऑफिस फिरून दाखवत होता. कार्तिकीचं काय माहीत का, पण सगळं लक्ष त्याच्याच कडे होता. तो कधी बाहेर आला कधी गेला, तिच्याही नकळत त्यावर तिची सतत नजर जात होती. सगळं तिच्या समोरच होत होतं, कारण सकाळपासून 2-3 वेळा तिच्या समोरून ते त्याच्या केबिनमध्ये आले गेले होते. पण पार्थ तो मात्र जसं काही कार्तिकीला ओळखतही नाहीये असा बिहेव करत होता. लंच टाइम मध्येही ते दोघं सोबत जेवायला वर कॅन्टीनमध्ये आले होते. कार्तिकी त्यांच्यापासून काही अंतरावर येऊन जेवायला बसली. त्या दोघांचं आता ऑफिस व्यतिरिक्तही बोलणं सुरू झालेलं. समोर दिसल्यावर तरी तो हाय वगैरे करेल अशी अपेक्षा होती तिला, पण नाही, त्यानं असं काही केलंच नाही. मग काय, त्याला इग्नोर करत ती तिची जागा पकडून बसली. बाय द वे, यू आर सो हँडसम. इट सीम्स यू आर एंगेज ऑर नॉट. त्या मुलीने गेस करत प्रश्न विचारला. कार्तिकी हे सगळं ऐकत होती. तिला वाटत होतं ही काय याला असले प्रश्न विचारते. काम करायला आलीये ना, मग काम करावं की. कार्तिकी आपल्या मनातल्या मनात सरफडत होती. पण त्यावर पार्थचं जे उत्तर आलं ते शॉकिंग होता. चाललंय लग्नाचं पाहायचं, पण आईची पसंती जास्त महत्वाची आहे. त्याचं अनपेक्षित उत्तर पाहून तर ती आता उडालीच. ओ गुड, म्हणजे ममाज बॉयज तू तर. क्लायंट म्हणाली. हो, बट आय लाईक युअर कंपनी. तुम्ही प्रोडक्ट पण इतक्या छान एक्सप्लेन केलं ना, आय एम डॅम शुअर ही ऑर्डर तुम्हालाच मिळेल. ओह थँक्यू सो मच, तो म्हणाला. दोघांचं काही ना काहीतरी बोलणं चालू होतं आणि ती मुलगी त्याच्या जवळ जाण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करत होती. त्याला काही बाही विचारत होती, त्याच्याशी पर्सनल होऊ पाहत होती, त्याचं इंटेन्शन मिळवायचा किंवा ओळख वाढवायचा प्रयत्न करत होती. कार्तिकीला हे सगळं समजत होतं आणि ते आवडतही नव्हतं. तिला खरं तर यात अनसेफ वाटावं असं काय होतं. सध्या ते लंचसाठी आले होते, थोडंफार पर्सनल बोलूही शकत होते, पण तिला मात्र हे अजिबात आवडत नव्हतं. स्वतःचं जेवण अर्धवट संपवून ती उठली आणि तिला त्यांचं बोलणं ऐकण्यात आता अजिबात रस नव्हता. ती थोडी पाय आपटतच त्यांच्या थोडं जवळून पार्थला समजायला असं निघून गेली. पार्थ तिला लक्षात नसल्याचं जरी दाखवत होता, तरीही त्याची हुशार नजर तिचं वागणं बरोबर टिपून घेत होती आणि तो मनातून खरं तर खुश होता. ही तर जास्त सुरुवात आहे, पिक्चर तो अभी बाकी है. आता कळेल तुला कोणी इग्नोर केल्यावर कसं वाटतं. सॉरी कार्तिकी, पण थोडं तुलाही कळायला हवंच, त्याशिवाय तुला कळणार नाही माझं प्रेम. तिच्या जाण्यानंतर काही वेळाने जेवण संपून ते दोघंही खाली आले. ती क्लायंट खरं तर उद्याही येणार होती, म्हणजे आजचा आणि उद्याचा संपूर्ण दिवस कार्तिकीला त्यांचं असं सोबत असणं झेलावं लागणार होतं हे फक्त पार्थ जाणत होता. ती क्लायंट आजचा संपूर्ण दिवस पार्थ सोबत किंवा त्याच्या आजूबाजूलाच होती आणि ती मोठी पार्टी असल्यामुळे महत्त्वाची सुद्धा होती. त्यामुळे त्याला तिला अटेंड करणंही गरजेचं होतं. रात्री ऑफिस सुटण्याच्या वेळेला 5 मिनिटं आधीच पार्थ आणि ती दोघंही केबिनमधून बाहेर पडले.
कार्तिकीने त्या दोघांना बाहेर पडताना पाहून तिनंही आवरायला घेतलं. तिचा टेबल आवरला आणि तीही 5 मिनिटांच्या अंतराने खाली आली. कार्तिकीला खरं तर वाटलेलं ती क्लायंट आता गेलेली असेल, पण ती अजूनही त्याच्याशी बोलत तिथंच खाली उभी होती. आपल्या नेहमीच्या जागेवर कार्तिकी आज नेहमीसारखी येऊन उभी राहिली. तिच्यापासून काहीच अंतरावर ते दोघं बोलत होते. त्यांचं बोलणं आत्ता संपेल मग संपेल, पण नाही, त्यांचं बोलणं आज संपतच नव्हतं. 5 मिनिटं वाट पाहायची आणि निघायचं असा विचार करत तिथेच न राहून घुटमळलेली कार्तिकी त्या दोघांकडेच पाहत होती. पण पार्थचं मात्र अजूनही तिच्याकडे दुर्लक्ष चालू होतं. एक क्षणाला ती क्लायंट त्याला बाय करून जायला निघाली तेव्हा ती सावध झाली. क्लायंट निघून गेली आणि तो वळला तर कार्तिकी ही मुद्दाम तिथं न थांबता भरभर सरळ चालत रोडच्या दिशेने निघून गेली. यावेळी तिच्या मागे जायचं नाही त्याने ठरवलेलं, आणि तिला आज वाईट वाटलं असणार हे त्याला माहीतही होतं. पण कधी कधी हे सुद्धा गरजेचं असतं असं त्याला वाटत होतं. दुरूनच तिच्या डॅडींची कार आलेली पाहिली आणि तिला कारमध्ये बसलेली पाहून त्यानेही स्वतःच्या मनाला सावरत त्या क्षणाला कानात हेडफोन्स घातले आणि गाणी सुरू करून बाईक स्टार्ट केली आणि घरी जायला निघाला. तिचा त्याच्याशी बोलण्यासाठी तुटणारा जीव त्याला कळत होता, सगळं कळत होतं, आणि तिच्या चेहऱ्यावरची ती अस्वस्थताही त्यालाही कळत होती. पण त्याला ती आतून सुखावत होती. त्याला समोरून येणाऱ्या त्या खास क्षणांसाठी त्याची अगतिकता तशीच जपून ठेवायची होती. जेव्हा ती त्याचं प्रेम मान्य करेल, जेव्हा ती त्याला होकार देईल, तो क्षण, फक्त तो क्षण हे सगळं सहन करण्याची ताकद त्याला देत होता. मदधुंद करणारं गाणं कानात वाजत होतं आणि त्याचं मन त्यावर थिरकत होतं. चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए, मिलन की मस्ती भरी आँखों में, हजारों सपने सुहाने लिए, ओ चला जाता हूँ किसी की धुन में. एका सिग्नलला त्याने ब्रेक लावला आणि त्याची बाईक थांबली. बाजूला लक्ष गेलं तर ती कारमध्येच होती. तिच्याकडे पाहून गालात स्माईल करत पुढं पाहिलं आणि गाणं एन्जॉय करू लागलेला तो. वो आलम भी अजब होगा वो जब मेरे करीब आएगी, मेरी कसम कभी बैया छुड़ा लेगी, कभी हंस के गले से लग जाएगी. हाय. सिग्नल सुटला आणि तो त्याच्या स्पीडने त्याच्या घराच्या दिशेने निघाला. एक वेडं मन आयुष्याची किती गोड स्वप्न रंगवत निघालं होतं, आणि एक नाराज मन आता त्याच्याशी बोलायला वेड्यासारखं उत्सुक होत होतं, पण तो तिला इग्नोर करत होता. रागवायचा हक्क तिलाही तर होता, पण अचानक तो कोणीतरी काढून घेतलंय असं का वाटत होतं तिला, कोण जाणे. दोन्ही मनांची दिशा हळूहळू एकमेकांपर्यंत येऊन पोहोचू लागलेली. कुठेतरी ती मिळणार होतीच, पण असंच होईल ना, की नियती काही वेगळा प्लॅन करते आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच कार्तिकीला कालचा संपूर्ण दिवस एक क्षणभरात डोळ्यासमोरून तरळून गेला. आज ती नसेल. आता बघ, मी दाखवते दुर्लक्ष कशाला म्हणतात. फ्रेंड म्हणाला होता तर असं कोण वागतं. साधा एक हाय नाही की स्माईल ही. तिनं गालाचा कोपरा जरा तिरकस दुमडला, तोही नाखुशीनेच. आज रात्री पार्टीही असणार. आता बघ मी कसं तुला दुर्लक्ष करते. मनाशी काही ठरवत ती उठली आणि तिनं आवरायला घेतलं. पार्थला जरा आज उशीरच झालेला. क्लायंट यायची आणि वेळ व्हायचा ते कसं दिसेल. कसा बसा नाश्ता संपवून तो ऑफिसला जायला निघाला.
ऑफिसमध्ये पोहोचताच बाईक पार्क केली तर कार्तिकी ही लिफ्टच्या दिशेने भरभर निघालेली त्याला दिसली. अरेच्चा, हिलाही उशीर झालाय की काय? हे कार्तिकी, त्याने आवाज दिला तसं तिने मागे वळून पाहिलं. पार्थला पाहिलं तशी ती पटकन वळली आणि आणखीन वेगाने धावत सुटली. अरे यार, ही कार्तिकी पण ना. त्याने बाईक लॉक केली आणि तोही धावतच लिफ्ट जवळ आला. लिफ्टला यायला नेमका वेळ लागला असावा, कारण तो पोहोचायला आणि ती लिफ्टमध्ये शिरायला एकच वेळ आली. लिफ्ट आताही लागणार होती, पण तो शितापीने लिफ्ट थांबावी यासाठी बटन प्रेस करत राहिला होता आणि लिफ्टचा दरवाजा उघडला तसा तो पटकन आत आला. ती एकटीच आत होती. त्याला पाहून किंचित विरुद्ध दिशेला वळली आणि हाताची घडी घालून अनोळखीसारखी उभी राहिली. मग त्यानेही तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि अनोळखी सारखाच उभा राहिला. काहीच फ्लोअर गेले असावेत आणि एवढ्यात लिफ्टमध्ये काळा मिठ्ठ अंधार पसरला. बहुतेक लिफ्ट बंद पडलेली. दोघांचं हृदय क्षणभर थांबलंच होतं. अरे बापरे, हे काय? आधीच लेट झालाय आणि ही लिफ्ट बंद झाली आहे. त्याने अलार्म वाजवायला सुरुवात केली तेव्हा एक क्षणभराने एक छोटी लाईट लागली जी पुरेसा उजेड देत होती. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. घाबरू नकोस, उघडतील दरवाजे. मी कशाला घाबरू? ती उसना आणत खोटच हसली. तो बराच वेळ अलार्म वाजत होता. एक एक सेकंद ही अगदी एका युगासारखा वाटत होता, पण कोणीच हेल्पला येत नव्हतं. त्याने खरं तर दोघांचीही घाबरगुंडी उडालेली. तिची भीतीने आणि त्याची लेट होतोय म्हणून, कारण क्लायंट येणार होते. कोणी आहे का? हेल्प हेल्प, ती आवाज देत आणि डोअर जोराने थोपटून म्हणाली. ती दाखवत नाही, पण घाबरलीये हे त्यालाही कळत होतं. डोंट वरी कार्तिकी, येतील ते. हो, पण कोणीच काही रिप्लाय का देत नाहीये? मूर्ख आहेत का? कोणाला कळेल तर ना की आपण आत अडकलोय. मी पाहतो कॉल लागतो का म्हणत त्याने मोबाईल चेक केला, पण रेंज नव्हती. अरे बापरे, इथं तर रेंजही नाहीये. काय? अरे बापरे, मला आता भीती वाटते, ती घाबरून म्हणाली. डोंट वरी, मी बघतो काहीतरी. त्याने मेसेज सेंड केले. एखादा गेला तर गेला. तीही कंटिन्यू अलार्म वाजवत होती. काही वेळाने एक आवाज आला. बहुतेक कोणी हेल्पसाठी आलं असावं. पॅनिक होऊ नका, एक अर्धा तास लागेल, लिफ्ट चालू होत नाहीये. तसा पार्थने डोक्यावर हात मारला आणि कार्तिकीचा चेहरा तर आणखीन अर्धा तास ऐकून पांढरा फट पडायचाच बाकी होता. अर्धा तास आहे हे कळल्यावर ओघानेच दोघांचंही लक्ष पुन्हा एकमेकांकडे गेलं. अरे यार, हे काय? अर्धा तास लागेल? ती क्लायंट आली असेल बिचारी, काय विचार करेल ती? पार्थ एकदम बोलून गेला. काय? आज सुद्धा? कार्तिकी म्हणाली. हो का? ओह, म्हणजे तुला तिचा पडलाय तर. इथं अर्धा तास थांबायचं याने माझा जीव अर्धमेला झालाय आणि तुला तिचं पडलंय. तिचं काय पडलंय? अरे काम आहे माझं, पार्थ म्हणाला. तिला एंटरटेन करणं याचं काम आहे वाटतं. ती भलतीकडे पाहत पुटपुटली, पण त्याला मात्र पुसटचं ऐकू गेलं. काय काय म्हणालीस तू? काय नाही, मी कशाला काय म्हणू, ती त्याच्याकडे न पाहताच बोलत होती. ही जळते की काय? फक्त या विचारानेच त्याच्या ओठांचा कोपरा आपोआपच वर दुमडला गेला. त्याला मनापासून तिचं हसू येत होतं. तिला अर्धा तास म्हटल्यावर एक क्षणाला चक्कर आल्यासारखं होऊ लागलं. तिनं सावरत डोक्याला हात लावला. तिचा तोल जातोय काय असं वाटून त्याने तिला खांद्याला पकडत आधार दिला. आर यू ओके? हे कार्तिकी, तरीही त्यातून त्याचा हात बाजूला करत ती म्हणाली. मी ओके. अरे यार, अर्धा तास इथं थांबायचंय मला या विचारानेच कसं तरी होतंय.
तू एक काम कर, खाली बस. इव, इथे नो वे म्हणत ती एका कोपऱ्यात हाताची घडी घालून टेकली. ओके, मग अशीच उभी राहा, मी आपलं बसतो. मधूनच लिफ्ट वर खाली झाली. तिनं असलेल्या दांड्याला तिथं पडू नये म्हणून घट्ट पकडून धरलेलं. तसं त्यानेही दुसरा कोपरा पकडला आणि हळूच खाली बसला. वेळ जाता जात नव्हता आणि पाहणार तरी कुठं. लिफ्टमध्ये एक ॲड होती, तिचाही रोज रोज पाहून कंटाळाच आलेला. त्यामुळे आजूबाजूला पाहून होत एकमेकांची नजर पुन्हा एकमेकांवरच येऊन थांबायची. आपण दोघेच असं लिफ्टमध्ये अडकलोय या विचाराने आता त्याला हसू येऊ लागलेलं. तो येत असणारं हसू दावत होता, पण चेहऱ्यावर भाव उमटणार नाहीत हे कसं शक्य होतं. त्याच्या गालात आलेलं हसू तिच्यापासून लपलं नाहीच. तिचंही बहुधा त्याच्याकडे लक्ष गेलं. तू असा का हसतोय, तिने विचारलं. कुठे, नाहीतर, तो हसू दाबत म्हणाला. मला डोळे आहेत हां, आणि तू असा तसा विचार करत असशील ना तर, ती अडखळत म्हणाली. तेवढंच काम नाहीये मला, आणि आपण कुठे आहोत हे बघ आधी, तो म्हणाला. तशी ती गप्प झाली. अरे यार, त्या शेफालीला माझा फोन नाही लागणार, काय करू आता यार. या अनयला मेसेज करून ठेवतो की क्लायंटला तेवढं मी बाहेर येईपर्यंत अटेंड कर. म्हणत त्याने मोबाईल काढला आणि अनयला मेसेज टाईप करू लागला. किती ती काळजी, ओ, ती म्हणतच बोलली. तिच्या चुकचुकण्याचा आवाज आला तसं त्याने तिच्याकडे पाहिलं. तुला काय झालंय चुकचुकायला. कुठे काय, काही नाही, ती म्हणाली आणि तिनं नजर वळवली. त्याला मात्र तिचा रोख बरोबर कळाला. गालात आलेल्या ब्राईट स्माईलसह त्याने अनयला मेसेज करून ठेवला आणि मेसेज करून होता तिला म्हणाला. एवढंही जलस होऊ नये माणसाने कार्तिकी. जलस आणि मी, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मला कोणासाठीही जलस व्हायची काहीही गरज नाही आहे, तुझ्यासाठी तर अजिबात नाही. ओ, देन व्हेरी गुड, कीप इट अप. त्याचं असं बोलणं काय माहीत तिला आणखीन चीड आणत होतं. तिला मनात आहे ते एक्सेप्ट करता येत नव्हतं आणि सरळ नाही असं सांगूनही समाधान होत नव्हतं. आता लिफ्टमध्ये फक्त शांतता पसरलेली. दोघंही बोलत नव्हते. तो फोनवर काही करायचा आणि फोन ठेवून द्यायचा. अधूनमधून आवाज देऊन काम चालू असल्याचं सेक्युरिटी आणि काम करणारेही सांगत होते. दोघंही वैतागले होते, कारण एवढ्यात फक्त कसेबसे 15 मिनिट झाले होते. ही लिफ्ट आत्ताच बंद पडायची होती का. ती पुटपुटली आणि इतका वेळ उभी राहून थकलेली ती आता मात्र खाली बसली. अरे यार, खूप गरम होतंय, तो स्वतःला हाताने वारा घालत बोलला. गरम व्हायला लागला तसं पार्थचा हात आपोआपच वरच्या बटनाकडे वळला. तो शर्टची बटन्स खोलू लागलेला. 2च बटन्स खोलले असतील आणि नेमकं तिचे त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याचंही लक्ष बटन्स खोलताना नेमकं तिच्याकडे गेलं होतं. पाहतो तर तिच्या चेहऱ्यावर रागाचे भाव होते. की हे काय करतोय हा, असं काहीसे तिच्या चेहऱ्यावर भाव होते. तिची ती रिॲक्शन पाहिली आणि गरम होत असूनही मग मात्र त्याने त्याचा इरादा बदलला. ओ सॉरी म्हणत त्याने खोललेले बटन्स भलतीकडे पाहून पुन्हा लावले. तिनं मात्र त्याच्या या रिॲक्शनवर त्याला दिसणार नाही असा चेहरा वळवला आणि तोंड दाबून हसू लागली. ती घाबरतोय हा मला, खरंच वेगळा आहे बाबा हा. कसा कोपरा पकडून बसलाय, अगदी शहाण्या बाळासारखा. हसतानाच त्याचा विचार करत होती ती. नकळत त्याच्याकडे नजरही जात होती, पण पुढच्या क्षणाला ती एकदम गंभीर झाली. अश्विन शिवाय आपण पहिल्यांदा कोणाचा तरी विचार करू लागलोय याची तिला जाणीव झाली. कधीतरी हेच कोणासाठी विचार करणं तिला जड जात होतं, चुकीचं वाटत होतं. आणि आता चक्क आपण पार्थचा विचार करतोय. तिचं पुन्हा बाजूला असलेल्या पार्थकडे लक्ष गेलं तर तो इनोसंटपणे इकडे तिकडे पाहत स्वतःच्याच विचार विश्वात हरवलेला. तो अगदीच शांत बसलेला. आपण पार्थचा विचार करतोय
किती साधा आहे तो. मस्तीमध्ये उगा काही बाही बोलायला यायचा खरं, पण आता बघ कसा शांत बसलाय. त्याचं वेगळेपण तिला आताही समजत होतं आणि त्याच्याकडे खेचत होतं. आपण पार्थसोबत एकटे लिफ्टमध्ये अडकलोय या भावनेने तिला एकाएकी हृदयाची स्पंदनं वाढू लागली. त्याचं असं सोबत असणं हवंसं वाटू लागलेलं. त्याचं ते इनोसन्स बाजूला बसूनच कार्तिकी अनुभवत होती. ती त्यालाच पाहत होती. एवढ्यात एकाएकी त्याच्या चेहऱ्यात बदल होऊ लागला. त्याने गच्च डोळे मिटले. त्याचा हात डोक्याकडे गेला आणि मागच्या वेळीसारखं त्याने डोकं गच्च पकडलं आणि बसलेला तसाच त्याने त्याचं डोकं दोन्ही गुडघ्यांमध्ये लपवलं. हे पार्थ, काय होते तुला? तू पुन्हा मागच्या वेळीसारखी गंमत करू नकोस हा प्लीज. मी खरंच खूप मारेन. पार्थ प्लीज, ही वेळ नाहीये गंमत करण्याची. आपण ऑलरेडी अडकलोय. अगं मी ठीक आहे, तो तिला नॉर्मल दाखवत बोलला. नक्की का? काही होतंय का तुला? का पुन्हा मजा करत होतास? नाही, बोर झालंय ना इथे, सो मी ठीक आहे, डोंट वरी. तो आताही कसा बसा हसत बोलला खरा, पण तिला मात्र कसलीशी भीतीच मनाला स्पर्शून गेली. अरे यार, काहीच नाहीये तर मग मला अजूनही का त्रास होतोय हा? मला पुन्हा उद्या डॉक्टरांना जाऊन भेटावंच लागेल. एवढ्यात लिफ्टचं दार उघडलं गेलं तसं दोघेही उठले. लिफ्ट उघडल्यावरही पार्थ काही थांबलाच नाही, सरळ आत निघून गेला. तिला मात्र काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी हातातून निसटतंय असं जाणवत होतं. आज पार्टीच्या निमित्ताने ऑफिस स्टाफला जरा लवकरच सोडलेलं. 8:30ला पार्टी सुरू होणार होती. आज पार्थ दिवसभरही त्या क्लायंटसोबतच होता. आताही कार्तिकी घरी जायला म्हणून खाली आली, कारण घरी जाऊन आवरून पुन्हा पार्टीला हजर राहायचं होतं. पण खाली येऊन पाहते तर आताही ती क्लायंट मुलगी त्याच्याशी गुलुगुलू बोलत तिथंच उभी होती. आमची ऑर्डर पक्की हा मिस्टर पार्थ, आणि आज लवकर सुटतंय तुमचं ऑफिस. संध्याकाळी काही प्लॅन नसेल तर डिनरला भेटूया का? नाही, ॲक्च्युली ऑफिसची पार्टी आहे ना आज, सो म्हणून लवकर निघालोय. इफ यू डोंट माइंड तुम्ही अटेंड करू शकता आजची पार्टी. ओ रिअली? बट नो थँक्स. नंतर कधी डिनरला भेटूया. तुमचा नंबरही आहेच माझ्याकडे. सी यू सून. बाय. येस, बाय. तिला हात हलवत तो म्हणाला आणि ती क्लायंट निघून गेली. तर कार्तिकी त्याच्या जवळ आली. ओ, सोडायला नाही गेलं वाटतं तिला. घरी सोडायला पण जायचं ना. अनपेक्षितपणे कार्तिकीचा आवाज आला, जी त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली होती. अरे हो, ही खरंच भारी आयडिया होती. माझ्या लक्षात कसं नाही आलं, तो म्हणाला आणि ती मात्र रागाचा लुक देऊन तिथून जायला निघाली. कार्तिकी, तू कशी जाणार आहेस घरी? माझं मी बघेन. ओके. स्माईल करत तिरकस उत्तर देऊन ती तशीच निघून गेली. तिचं तिरकस उत्तर येऊनही तो मात्र खुश होता. त्याने आनंदात बाईक स्टार्ट केली आणि मागून येत तिच्या जवळ येऊन थांबवली. सोडू का मी तुला? काही गरज नाहीये. सोडतो ना मी, बस. ऑटो चाफेकर चौक म्हणत समोरून येणारी ऑटो पकडून ती त्यात बसलीही. ऑटो निघून गेली आणि मग मात्र तोही घरी जायला निघाला. कार्तिकी आता पार्थचा विचार करते आहे. पार्थने तिचं मन जिंकल्यात जमा आहे. आणि मग पार्टीत काय होणार असेल आता? ती त्याच्या प्रेमाचा स्वीकार तर करणार नाहीये ना? की पार्टीमध्ये भलतंच काही वेगळं होणार आहे? त्यासाठी पुढचा भाग ऐकायला विसरू नका. कसा वाटला आजचा पार्ट प्लीज आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.